हॅलो नमस्कार राम राम मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज आम्ही केली होती प्रवासाला सुरुवात आणि आता हिवाळा चालू झाला आहे त्यामुळे धूळ एवढी उडते, त्यामुळे तोंड वगैरे बांधून घेतलं होतं आणि ऊन पण जास्त लागत होतं का तर सूर्य आमच्या डोक्याच्या वरतीच होता. इसके वजह से निकले भाई ने चश्मा काढ के रखा है. डॉन त्या सोबत होते. मग काय आम्ही पण केली प्रवासाला सुरुवात आणि त्यात रस्ता मध्ये मध्ये खराब येत होता आणि प्रवासाला सुरुवात केल्याच भारी अशी रस्त्याच्या कडाला सफेद फुलं पूर्ण वावरात दिसत होती. एवढं भारी दिसत होतं ना. आणि रस्ता मध्ये खराब यायचा तर मध्ये चांगला यायचा असं होता रस्ता. आणि पहिल्यांदाच प्रवासाला सुरुवात केली आणि असा रस्ता दिसत होता. आणि थोडं पुढं आल्यावरती एक पाखरांचा थवा दिसला जाताना आणि थव्याने पक्षी जाताना आजकाल दिसत नाही जास्त, पण आता दिसतात बरं का. मध्ये दिसल्यावरती भारी वाटतं. मागचं काय धरण आहे बोट मारा बघा पाणी कसं बोट मारायचं असंच मारायचं ना. पाणी आणि त्यात मोटरी वगैरे पण दिसतात बरं का. तिकडं बाबळेला किती शेंगा आल्या. प्रवास करताना थोडीशी मजा मस्ती केलीच पाहिजे. आणि बाजूला जे धरण होतं त्या धरणाच्या पाण्यावरती जेव्हा सूर्याची किरण पडायची तेव्हा ते असे सोन्यासारखे चमकत होते. आणि आकी मला बोलत होता की थोड्या दिवसांनी पाण्याला पण सोन्याचं महत्त्व येईल असं तो बोलत होता. आणि एवढं भारी दिसत होतं आणि बाजूचं वातावरण तर बोलायला शब्द कमी पडतील असं होतं. आम्ही थोडं पुढं येऊन थांबलो कारण आम्हाला बघायचं होतं मच्छी पार्लर आहे. ऐसा डॉन बोल रहा है हम ठहरे यहाँ पे. प्रक्रिया आहे तिथे. हम ठहरे यहाँ पे नाही दिसतात का नाही मास वरून का ते वरच हालत जायचं का खाली बघा. हम ठहरे यहाँ पे वहाँ से देख रहे यहाँ से देख रहे. त्या दिसला का तो मोबाईल एक अमेझॉन ऐसा रोड है ना कि बोल नहीं सकते. आणि त्यात खड्ड्यात एवढा डेंजर आहे खाली उतरत मगाशी एवढा जोराचा छोटा आता बसला खड्डा बघा केवढा मोठा आहे. खड्डा तर रस्त्यात खड्डा आहे एवढा बेकार होतंय त्या रस्त्याला. आता ते काय त्यांच्यावर पाठी टाकले डॉनचे रिव्ह्यू आहे बरं का. इथं डॉनचं नाकीचं चाललं होतं कॉन्व्हर्सेशन्स की तुम्ही कुठले, तुम्हाला कुठं जायचंय. जसं काय अनोळखीत असे गप्पा मारत बसले होते ते. का तर आम्हाला जायचं होतं छकुलीताईला घेऊन आणि छकुलीताई यायला टाईम होता. भाऊ कॉल करून विचारत होता कुठवर आलेत कुठवर नाही ते. मग काय जरा हायवे लागला होता तेव्हा खुशी झाली होती. त्यामुळं गाडीचा स्पीड पण तसाच वाढला होता. जसा हायवे आला तसं स्पीड पण वाढला होता. आणि हायवेच्या मध्ये जी झाडं ती भारी वाटतात, त्यांनी हवा तरी लागते. मध्ये तर झाडच नाही आणि त्यामुळे एवढं प्रदूषण होतं ना विचारताच सोय नाही. आणि आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं तिकडं जायला रस्ता एवढा खतरनाक होता. असं वाटत होतं पाय आलं असतं तर बरं झालं असतं. एवढा बेकार रस्ता लागला होता आणि नेमकी असा घाटच आहे आणि घाटाच्याच थोडं चढून वर आल्यावरती एवढा बेकार रस्ता ना विचारताच सोय नाही. आणि त्यात आम्ही तिघं, मला तर टेन्शन आलं होतं पडत आहे का काय. मी डॉनला पॅक चिटकून बसले होते कारण रस्ताच एवढा डेंजर होता की एक खड्डा चुकवायला गेलं की दुसरा खड्डा. थोडं पुढं आल्यावरती मला दिसल्या शेळ्या, पण त्या शेळ्या नव्हत्या तर त्या होत्या काळ्या मेंढ्या. मी पहिल्यांदाच काळ्या मेंढ्या बघितल्या होत्या. आणि नंतर आम्हाला ज्या रोडनी यायचं होतं तो रोड असा होता
की विचारताच सोय नाही, एवढे खड्डे पडले होते त्यात. आणि नंतर फायनली चांगला रोड आला आणि घर पण जवळ आलं होतं, त्यामुळे सगळ्यांचीच खुशी वाढली होती आणि गाडीचं स्पीड वाढला होता. आम्ही सगळे मस्त घराच्या जवळ आलो तेव्हाच आम्ही व्हिडिओ स्टार्ट केलं होतं, कारण आकीला बघायचं होतं रिषभच्या रिॲक्शन. आणि आम्हाला पण एक्साइटमेंट होती की आकी आल्यावरती रिषभच्या काय रिॲक्शन असतात ते. तो बाहेरच उभा राहिला होता त्याच्या पप्पासोबत. मग काय आम्ही गाडीवरून उतरलं. पहिला आकीला बोललं की तू जा, नाही का. रिषभ तिकडून बघतच होता की की कोण आलंय, आणि आकीने लावलं होतं मास्क, त्यामुळं त्याला ओळखच आलं नाही आणि तो लागला होता रडायला. म्हणजे रडायलाच लागला होता, कारण त्याला मामाला बघितल्यावरती रडायलाच येते. व्हिडिओ कॉल केला तरी तो रडतच असतो. आणि समोर बघितल्यावरती त्याला खुशी पण झाली होती आणि खुशीचं रूपांतर त्याच्या डोळ्यांमध्ये साचलेलं पाणी सांगत होतं की किती खुशी झाली ते. मग काय घरी गेलो, चहा वगैरे पिलो आणि आम्ही निघालो मंदिराकडे. सवसांचं वातावरण झालं होतं आणि एवढं भारी वातावरण झालं होतं. आणि आम्ही भाऊ, मी, आक्की, रिषभ आणि डॉन सोबत होता. रिषभला पण मज्जा वाटली होती, तो पण मस्त ड्रायव्हिंगचे हे घेत होता. त्याला भूक लागली होती, दुधाची बॉटल पण सोबत घेऊन चालला होता आणि त्याला फिरायचं पण होतं. आणि नेमकी आम्ही देवाकडे जायचं जो रोड आहे तिथं आलो तर तिथं होती म्हैस. ती बाजूला पण सरकत नव्हती आणि तेव्हा बाजूला झाली तर भाऊ बोलतं की तिला लाल कपड्यांचा राग येतो, ते लाल कपडे बघितले का मागं लागते म्हैस. भाऊ म्हणतो तूच लाल कपडे घातलेत, आता तुझ्याच मागं लागन. मला एवढी भीती वाटली होती ना, म्हटलं काय खरं नाही आज. तिथून थोडं वरती आल्यावरतीच मंदिर आलं तर रिषभला खाली सोडून दिलं होतं, तर तो बघा कसा चाललाय ते. आणि बाजूला झाडं तर एवढी भारी आहेत आणि त्या झाडांची प्रत्येक झाडाची कटिंग करेल आहे. आणि आम्ही जायच्या आधीच झाडांची कटिंग वगैरे झाली होती आणि एवढे भारी होते ना. पाय वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि पाय धुवावेच लागतं तिथं गेल्यावरती. मग तिथून मंदिरात एंटर करायचं असते आणि सगळ्या झाडांची छाटणी केली होती. आणि मग आम्ही केली, आधी पाय वगैरे धुतले आणि मग आम्ही केली देवदर्शन घ्यायला. मग म्हटलं नंदीच्या कानात काहीतरी सांगावं. आणि इकडं चाललं होतं डॉनचं घंटा वाजवायचं काम. रिषभ तिकडून सांगत होता, मी पण इकडून सांगत होते. मग काय नंदीच्या कानात सांगितलं, नंदींचं दर्शन वगैरे घेतलं. आणि सगळ्यात मोठा टास्क म्हणजे कमी हाईटवाल्यांना घंटा वाजवणं लय मुश्किल जातं. माझा तर हातच पुरत नव्हता. कसे तरी उडी मारून घंटा वाजवला आणि दर्शन वगैरे घ्यायला आम्ही चाललोच होतो आत. लाईन लागल्यासारखे हे उभे राहिले होते. मग आत जाऊन दर्शन वगैरे घेतलं. आणि ह्या मंदिरात आल्यावरती कधीच देवाकडं पाटण करून जायचं नसते, म्हणून मी चालले होते माग. जशी आले होते तशीच रिटर्न जायचं असते, कधीच देवाकडं पाठ करायची नसते. म्हणून मग आम्ही आलो तसंच बाहेर उलटं फिरून. बाहेर आलो तर सगळं निळं निळंच दिसत होतं मला. मग काय बाजूचं म्हटलं परिसर हिंडावा. बाजूला आलो तर एवढं भारी दिसत होता. आणि बाजूला मंगल कार्यालय पण आहे, तिथं लग्न पण होतात. बाकीचे येईपर्यंत म्हटलं आपणच परिसर बघावा. बाहेर येऊन बघते तर काय, ह्या झाडाला अशी कटिंग केली होती, अक्षरशः महादेवांची पिंड जशी असते तसा आकार दिला होता. दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर येऊन बघितलं तर काय एवढं भारी वातावरण दिसत होतं. मंदिरात जेव्हा एंटर करतो तेव्हा असं दोन्ही साईडने झाडं आणि त्या झाडांच्या मधून आपल्याला एंटर करायचं असतं मंदिराकडं. पण आम्ही पायऱ्याने न चढता डायरेक्ट गाडी घेऊन वरती आलो होतो, त्यामुळं आमचं उलटं झालं होतं. पण ह्या आम्ही जिथून चाललोय तिथूनच एंटर करतात. बाहेर आलो तर एवढी शांतता होती आणि त्या शांततेत रिषभ पण रुळला होता अगदी. सुख म्हणजे नक्की काय असतं. तिथून वरती आम्ही थोडं चालत गेलो तर तिथं होतं जेजुर्लिंग मंदिर, तिथं गेलो आम्ही.
आणि आक्की आणि चालला होता पुढं आणि डॉन आणि ते कुठं गेले होते आता पताच नव्हता. आणि आक्कीने माझ्याकडे दिले होते त्याची बुटं सांभाळायला आणि तो चालला होता त्याच्याच नादात. आणि त्या तिकडं जे सफेद कपडे दिसतात तो भाऊ आणि डॉन तिकडं फिरत होते. त्यांना आवाज देऊन बोललं की या इकडे. नाही ते दोघं आले तर इकडं परसू भाऊचं चाललं होतं फोटो काढायचं काम आणि भाऊचं चाललं होतं नेटवर बघायचं काम. आणि इथून खाली जो दिसतोय ना हा बैलगाड्याचा घाट आहे बरं का नळवण्याचा. मग काय दर्शन वगैरे घेतलं, फोटो व्हिडिओ वगैरे काढून घेतले आणि आम्ही निघालो घराच्या दिशेने. का तर आम्ही आलो होतो बड्डेला आणि बड्डे सेलिब्रेट करायचा होता लवकरच कारण ऋषभ छोटा आहे आणि तो लवकरच झोपून जातो. मला हे पक्षी जाताना दिसले, मी पहिल्यांदाच बघितले. एका मागं 2 गेले आणि आजूबाजूला गुरं चारणारे माणसं होती. 6 वाजून गेले होते तरी गुरं चारतच होती ती माणसं. आणि मी 5 वाजले नाही का घरी निघून जाते कारण तिकडं सगळं सपाट मोकळं मैदान आहे. तसं इकडच्या रानांना खूप जास्त झाडं आणि त्यामुळं वाघ येण्याची भीती जास्त असते. बड्डेची सगळी तयारी वगैरे झाली होती आणि बड्डेला पण सुरुवात केली होती कारण ऋषभला लागली होती झोप. मग काय सगळे एवढे जण जमल्यामुळं ऋषभ त्यांच्याकडेच बघत होता की काय आज. मग काय बड्डे वगैरे सेलिब्रेट करून झाला ना आम्ही सगळे बसलो जेवायला. बड्डे बॉय माझ्यापाशीच बसला होता आणि मस्त त्याच्या हातानेच आज खात होता. आचार्याने केलं इकडे एकतर क्वालिटी आणि क्वांटिटी 1 नंबर आहे.